एम सो सॉरी. मी तुम्हाला थोड्याच वेळात कॉल बॅक करतो. या या. हॅलो. हॅलो सर. हॅलो. सई काय झालं? तुम्ही असं रडताय का? हॅलो, कुठे आहात तुम्ही? एव्हरीथिंग इज ओके? हॅलो. सई काय झालंय? मला शांतपणे सांगा ना. तुम्ही सेफ आहात ना? काय झालंय? सर पोत्याचं नव्हतं होऊन बसलंय. मला नाही कळत मी काय करू. सई मला नीट सांगा काय झालंय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. जो काही प्रॉब्लेम असेल ना तो सगळा सॉल्व्ह करेन मी. त्या सगळ्यातनं बाहेर काढेन तुम्हाला. मला आधी सांगा काय झालंय. सर आज शाळा सुटल्यानंतर शिकवणीसाठी मुलं घरी आली होती. शिकवणीचा पहिलाच दिवस होता म्हणून मी आणि सगळं मलाच दोष देतात. मला सांगा सर मी कधी असं वागेन का? माझं खूप प्रेम आहे या मुलांवर. प्रेमाने त्यांच्यासाठी शिरा बनवलं पण अचानक कशी काय गडबड झाली मलाच नाही कळत आहे. एक मिनिट मला सांगा. बाहेरचं कोणी आलं होतं का किचन मध्ये? नाही सर. मुलांची पालक आणि आपल्या घरातलीच लोक होती. सर एक वेळेस मला काय झालं असतं ना तर त्याचं काहीच वाटलं नसतं. पण ही मुलं एवढ्या विश्वासाने आपल्या घरी आली होती ना. सर ती सगळी मुलं खूप लहान आहेत. त्यांना जर काही झालं ना तर नाही सहन होणार मला. सई आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला आता काय फील होत आहे ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही होणार नाही. मला फक्त आधी सांगा त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आहे मुलांची? हो डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली आहे. सई तुम्ही आधी शांत व्हा प्लीज शांत व्हा. आणि मी जे काय सांगतो ना ते नीट ऐका. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काहीच केलं नाहीये त्यामुळे तुम्हाला काहीच होणार नाही. आणि मुलांची अजिबात काळजी करू नका. डॉक्टर आहेत काळजी घ्यायला. त्यांना काहीच होणार नाही. ट्रस्ट मी लवकरात लवकर तिकडे पोहोचतो. मला फक्त एवढं सांगा तुम्ही पोलिसांना कंप्लेंट केली आहे का? हो केली आहे. पोलीस येत आहेत आता. परफेक्ट. ठीक आहे. मी आलोच तिकडे. ओके. हो. एक्सक्यूज मी. लहान मुलांना फूड